प्रफुल्लास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चिकन दम बिर्याणी बनवूयात। चिकन मॅरिनेट करण्यासाठी साहित्य: चिकन, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, दही, तूप, मिरची पावडर, हळद पावडर, किचन किंग, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, विनेगर आणि शाजिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जिरे पावडर, धने पावडर। आता आपण मॅरिनेशन साठी वाटून घेऊयात। शाजिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर। आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण ते चिकन मध्ये टाकून घेऊयात। दही 4 चमचे टाकले, हळद पावडर, किचन किंग मसाला, अद्रक लसूण पेस्ट, मिरची पावडर, विनेगर, मीठ, धने पावडर, जिरा पावडर आणि तूप टाकून मिक्स करून घेऊयात आणि एक अर्धा तास ठेवून देऊयात। आता चिकन मध्ये सर्व मसाले टाकून झालेले आहेत। आता आपण अर्धा ते 1 तास हे ठेवून देऊ। आपण बिर्याणीसाठी बिर्याणी राईस अर्धा किलो घेतलेला आहे। अर्धा किलो चिकन साठी अर्धा किलो राईस घेतलेला आहे आणि तो धुवून आता पाणी टाकून 1 तासभर ठेवूयात। बिर्याणीचा भात बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलं, तूप टाकलं, पुदिना आणि खडे मसाले टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर जे भिजवलेलं तांदूळ आहे ते टाकून घेतलं। आता आपण तूप टाकून घेऊया एका पातेल्यामध्ये। आता पातेल्यामध्ये तूप टाकून घेतलं। आता खडे मसाले टाकले। आता 4 कांदे ते टाकून घेऊयात, चिरून ठेवलेले पातळ असे। कांदा लालसर झाल्यावर आता आपण टोमॅटो टाकून घेतला। आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊयात आणि मिक्स करून थोडं शिजू द्या। आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण कोथिंबीर व पुदिना टाकून पांढरा भात टाकून घेऊयात। आता आपण तांदूळ टाकून घेतलेला आहे, भात शिजवलेला टाकून घेतलेला आहे। वरून आपण तूप टाकूयात 2 चमचे व बिर्याणी मसाला टाकून घेऊयात आणि पुदिना व कोथिंबीर टाकून घेऊयात आणि 15 ते 20 मिनिटं झाकण लावून पातेलं ठेवून देऊयात दमसाठी। आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे। आता आपण ही प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्हीही करा व तुमच्या मैत्रिणींनाही सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।